राम राम मंडळी, या शेतातला आपण जेठा मोडतानाचा व्हिडिओ पाहिलेला. आज देखील अशीच परिस्थिती झालेली आहे. आज काय झालं आहे नेमकं, आज एकतर ऊसाच्या खेपा चालू आहेत, शेतात सऱ्या पाडायचे काम चालू आहे आणि ह्या ट्रॅक्टरवर काय आज ड्रायव्हर नाही, म्हणून आज बदली ड्रायव्हर अभिजित पवार घेतलेले आहेत. आणि आज नर्सरीतली सगळी पोरं यांचं कामाचं टाईम असतं 9 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत. आज यांना सुट्टी लवकर करायची आहे. आज म्हणलं लवकर यायचं, सकाळी 7 वाजता आल्यात, खतं वगैरे सगळी मिक्स केलेत. खतं टाकायचं काम आत्ता सध्या चालू आहे. नामदेवचा हात बघा आमच्या कसा झाला आहे, ऋषीचं जर्किन आणि केत तेवढा जरा व्यवस्थित राहिला आहे. एमडी तर आज बरमुड्यावरच आहेत आज काय तर आपले एकूण 3 एकर क्षेत्र आहे. तर ह्यामध्ये आज आपण फक्त 1.5 एकरामध्येच लागवड टाकणार आहे आणि भरणीचं काम चालू केलेलं आहे. जवळपास तिथून इथंपर्यंत आता ट्रॅक्टर आला आहे. सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे, यश माझ्यासोबत आती आहे, सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आज आपल्या ऊसाचं वय फक्त आणि फक्त 98 दिवस झालं आहे. सध्या प्लॉटची कंडिशन कशा पद्धतीने आहे बघा. जरा पलीकडे दाखवूया, चल पलीकडे ये इकडे. सॉरी 99 दिवस झाले, चुकून मी 98 दिवस बोललो. आज आपल्या ऊसाचं वय झालं आहे 99 दिवस आणि 99 दिवसाच्या मानानं आता ऊसाची जर तुम्ही उंची वगैरे बघितली तर बरोबर माझ्या डोक्याला आता ऊसाची उंची लागायला लागल्या. मी ह्या प्लॉटची लागवड केली त्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं की आजपासून आपण 100 दिवसात ह्या प्लॉटची मोठी बांधणी करणार आहे आणि मोठ्या बांधणीचं काम चालू आहे. हे बघा आता ह्या बाजूला बघा तुम्ही, इकडच्या बाजूला कशी परिस्थिती आहे ऊसाची. हा बियाणे प्लॉट आहे मित्रांनो. तरी हा प्लॉट पूर्ण गारपिटीमध्ये सापडला. हो का, ह्याच्या नुसते शिराच राहिल्यात. ह्या गारपिटीमध्ये सापडलेला प्लॉट आहे. गन्ना मास्टर म्हणजे टार्गेट सांगून काम असते. आम्ही ज्या प्रॉमिस करतो त्या गोष्टी करतो. त्याशिवाय गन्ना मास्टरमध्ये सुट्टी नसते. खूप ताकद लावली ह्या प्लॉटला सुरुवातीपासून. प्रत्येक गोष्ट वेळेवर केल्या. मध्ये इतकं नुकसान झालं, पूर्ण केरसुनीसारखी पानं राहिलेली, त्यातनं हा प्लॉट परत उभा केला आहे. आणि आज 99व्या दिवशी प्लॉटची मोठी बांधणी करायलो. मी काय माझ्या लेक्चरमध्ये सांगतो बघा, 100 दिवसात ऊसाची जर बांधणी झाली तर हा प्लॉट तुम्हाला भविष्यात कधीच ऐकत नाही. अशीच परिस्थिती आत्ता ह्या प्लॉटमध्ये. 99व्या दिवशी आपण ऊसाची बांधणी करत. बांधणी नेमकी कशी होत्या तर ती तुम्हाला सांगतो. बांधणी म्हणजे काय बघा नेमकं, आता हा भोंडा जो आहे हा फोडून आपण ह्याला बाळ बांधणी केलेली आहे, माती लावलेली आहे. आता हा भोंडा फोडून आपण डायरेक्ट भोंड्याची सरीचा भोंडा करणार. आता पलीकडच्या बाजूला येस अभिजित येऊ दे, चालू करा चला. आता बघा, बस खाली थोडं. आता बघा, ही 5 फुटाची सरी आहे. 2 रोपातलं अंतर आपण ह्याच्यामध्ये 1.5 फूट ठेवलं आहे आणि आता माती लावायचं काम आपण चालू केलं आहे. आता ह्या प्लॉटमध्ये थोडी ओल असतानाच काम करावं लागतं आहे. कारण का सांगतो, हे जमीन अतिशय हलकी आहे. ही 1 दिवसात आता वाळून जाणार आहे आणि परत पाणी पिऊन इथनं खाली जाऊसपर्यंत बराच वेळ जातो. म्हणून मी तर एकतर पहिला 1.5 एकराचं सगळं काम करायला लागलो आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओल असतानाच काम करायचं, म्हणजे एखाद दिवस जरी पाण्याला लेट झालं तरी पण काय अडचण येत नाही. आता ट्रॅक्टर पलीकडच्या बाजूनं चाललं बघा, तुम्हाला ह्या बाजूला दिसेल इकडं. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट काय होत्या, थोडीशी ओल असल्यामुळं माती अजून ऊसाच्या बुडक्यात आपल्याला पाहिजे अशी जाताना दिसत नाही. तर ह्याच्यामध्ये आपण परत मजुरांच्या साहाय्यानं पाला काढताना ढकलून घेतोच माती. आपलं म्हणणं काय असतं, हे बघा ही माती आता तरी ऊसाच्या बुडक्यात गेल्या. आपलं म्हणणं काय असतं, ही थोडी अशी गव्हाण न राहता ह्या पद्धतीने माती लागावी. तर आपण ही काय करणार हो का, हे अशी माती परत पाचट काढताना ढकलून घेणार आणि हा भोंडा आपल्याला प्लेन करावा लागतो. कारण का, ह्याच्यावर आपण ड्रीप टाकतो परत, मग ड्रीप वरच्या बाजूला बसलं पाहिजे, ह्याच्यासाठी असा हा भोंडा परत प्लेन करून घ्यायचा. आता मात्र ह्याला मी उन्हाचा कालावधी आहे, ड्रीप टाकणं लगेच शक्य नाही आणि पाण्याची गरज भागणार नाही. तर आता एक पाणी मी ह्याला पाटानं देणार आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं हे करून घ्यायचं. तर हे सगळं बांधणीचं काम अशा पद्धतीनं करायचं आहे. घात चांगली पकडा, खतं टाकून ठेवू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खत टाकल्यानंतर लगेच 3-4 तासाच्या आत ते मातीच्या आड झालं पाहिजे. यासाठीच आम्ही आज फक्त 1.5 एकराची खतं टाकवले, उद्या 1.5 एकराची टाकणार आहे. आता खतं आपण कुठल्या बाजूला टाकल्यात बघा, ह्या बाजूला या. येस बघा, ह्या बाजूनं आपण, तुम्हाला दिसतंय ह्या बाजूनं आपण खतं टाकलेले आहेत आणि ट्रॅक्टर चालवले म्हणजे बरोबर त्याच्यावर माती पडणार आहे. आता ही बघा, इकडल्या बाजूनं माती कशी आत आल्या. आता इकडनं परत माती पडेल, म्हणजे खत पूर्ण मुजून तर जाईलच आणि मुजून जाईल त्यासोबत मातीची आड देखील होईल. आज 99 दिवसामध्ये तुम्हाला ऊसाला किती कांड्या दिसतात बघा, 1 2 3, जवळपास 3 कांड्या आत्ता ऊसाला तयार झालेत. तर 100 दिवसात काय काय होऊ शकते, 100 दिवसात बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. हे प्लॉट बघितला की आपल्याला समजते. आज
तसं नर्सरीचं काम सोडून ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागायला लागलं आहे. कारण काय एकतर ह्याला एक्स्ट्रा कामगार सांगणं आत्ता शक्य नाही आणि ट्रॅक्टर चालवायला पण माणूस नाही. त्यामुळे सगळी यंत्रणा सध्या हित आहे. शेतीमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. माझं शहराचा मगाशी तेच विचार चालला, आपल्याकडे एवढी यंत्रणा आहे, कामगार आहेत एवढं, तर आपल्याला एवढा त्रास होतो आहे. एखाद्या शेतकऱ्याला स्वतःचा आता आपला स्वतःच ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर भाड्यानं सांगायचं आहे, भाड्यानं ट्रॅक्टर सांगून काम करायचं आहे, परत मजूर सांगायचे आहेत, तर त्या लोकांचं किती हाल होते. त्यामुळे शेती अतिशय बिकट गोष्ट झालेली आहे. भरणी करताना, मोठी बांधणी करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. परत एकदा रिपीट करतो, माती ऊसाच्या बुडक्यामध्ये पूर्ण लागली पाहिजे. नसेल लागत तर मी आत्ता जसं दाखवलं तसं प्लेन करून घेणे, खताचा डोस टाकणे, तो माती ऑटोमॅटिक होतो आहे. फक्त उन्हात जास्त वाळत खत टाकू नका. भरणी केल्यानंतर जितक्या लवकर तुम्हाला पाणी देणं शक्य आहे तेवढ्या लवकर पाणी द्या. आणि भरणी केल्यानंतर चालायला यायला लागलं की लगेच आपल्या मास्टर रिकवरचा आणि मास्टर फर्टचा एक स्प्रे द्या. आणि त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसानं 3 ते 4 स्प्रे मास्टर कॅनचे आपल्याला ह्या प्लॉटमध्ये द्यायचे आहेत. अशा पद्धतीने नियोजन करा. आता रिकवरचा स्प्रे दिला की मुळ्या बऱ्याच तुटून जातात ऊसाच्या. त्या मुळ्या ज्या तुटतात तर ते आणि येणारा पाण्याचा अबायोटिक स्ट्रेस, हा स्ट्रेस सगळं काम कमी करण्याचं काम रिकवर तुम्हाला ह्या शेतामध्ये करणार आहे. परत नंतर कांड्या, आता हे बघा, ह्या मगाशी वसन बाहेर आल्यावर काढले ट्रॅक्टरच्या, ह्या अशा मुळ्या तुटून जातात सगळ्या. आणि ही तुटणार आहे, ही तुटल्याशिवाय नवीन मुळे येणार नाहीत. ह्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका, पण फक्त काळजी घ्या. पाणी लवकर द्या. पाणी दिल्यानंतर चालायला आल्यानंतर मास्टर रिकवर फर्टचा स्प्रे घ्या. आणि त्याच्यानंतर एक 10 दिवसानं मास्टर कॅनचा स्प्रे घ्या. म्हणजे परत कांडीतलं अंतर चांगलं पडणं, पानाची वाढ चांगल्या पद्धतीने होणे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला झालेल्या दिसतील. शेतीमध्ये मजा आहे का तर आहे, फक्त शेतीमध्ये काम वेळच्या वेळेला होणं गरजेचं आहे. पहिला व्हिडिओ बघा ह्या प्लॉटमधला रोप लागणीचा, आणि त्या दिवशी सांगितलेलं आपण की 100 दिवसात प्लॉटची आपण बांधणी करा, ते केलं. हे गन्ना मास्टर तंत्रज्ञान आहे. या दिशेने जर तुम्ही चालला तर योग्य काम तुमचं होऊ शकते. आणि आमच्याकडे बघा कसं आहे, आमच्याकडे प्रत्येक कामाला स्पेशलाइज माणूस असं काय ना, कुठलाही माणूस काही काम करू शकतो. म्हणजे आज आम्हाला जरी म्हणलं खतं टाकायचे तरी टाकू शकतो आहे. नर्सरीतला मॅनेजर ट्रॅक्टरवर आहे, पोरं जी नर्सरीत काम करतात ती शेतात काम करतात. त्यामुळं योग्य वेळी योग्य काम माणसं असल्यामुळे होते. अशा पद्धतीने तुम्ही काम करा. मागं पुढं होऊ शकते शेतकऱ्यांचं, असं प्रत्येकाला जमतं आहे असंच काही नाही. पण नक्कीच ह्या पद्धतीनं तुम्ही जर काम केलं तर प्लॉट तुमचे चांगल्या पद्धतीने यायला मदत होईल. थँक्यू.